देशात अराजकता कशी निर्माण होईल यासाठी देश विदेशातील शक्तींनी षडयंत्र केलं. वोट जिहाद सारखे विषय मांडून आमच्या विचारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा जेव्हा संतांनी धर्म आणि समाज जागरण केलं तेव्हा तेव्हा विजय झाल्याचं बघायला मिळालं, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीमध्ये केलंय. संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कुठं चुकलं तर समजावून सांगा, कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही. चुकलो तर आमचे कान धरा, संतच आम्हाला समजावून सांगू शकतात. आम्हाला कधीही वाटणार नाही संत कोण होते आम्हाला सांगणारे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. देशात अराजकता कशी निर्माण करता येईल यासाठी देश विदेशातील शक्तींनी षडयंत्र केलं. त्यांनी अराजकाची मांडणी केली. विविध भिंतीमध्ये खंडित करता येईल, आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल, वोट जिहाद सारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल असा प्रयत्न आपल्या नजरेत आला. पुढे ते म्हणाले, जेव्हा जेव्हा आमचा धर्म, संस्कृती, संस्कार कमजोर झाला त्यावेळी गुलामगिरीमध्ये गेलो. ज्यावेळी संतांनी धर्म, समाज जागरण केलं तेव्हा दिग्विजय भारत पाहायला मिळाला. आपल्याला कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्या समोर स्पष्ट झाल्या, एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र, ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन, वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश बलशाली होतोय. हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत. या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल. आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली, देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल, आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल, आणि त्याचसोबत या ठिकाणी वोट जिहाद सारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला. आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार, जेव्हा जेव्हा आमचा धर्म, जेव्हा जेव्हा आमची संस्कृती, आमचे संस्कार हे कमजोर झाले, त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो. आणि ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं, आमच्या संतांनी समाज जागरण केलं, ज्यावेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एकसंघ समाज उभा केला, त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला. आज खरं म्हणजे आपण सगळे माहिती आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगातली सर्वात जुनी सभ्यता ही आपली भारतीय सभ्यता आहे. ज्या सभ्यता जुन्या जुन्या सांगितल्या जातात त्या संपल्या, पण त्या संपलेल्या सभ्यतांचंही वय 3000, 4000, 5000 वर्षापेक्षा जास्त नाही. परंतु आमच्या या सनातन धर्माचं, आमच्या या हिंदू सभ्यतेचं, आमच्या या भारतीय विचाराचं वय हे कोणीच सांगू शकत नाही. अनादी कालापासनं जे चालत आलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा विचार, की जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे. मला असं वाटतं की आज आपण पाहतोय ज्या सिंधू संस्कृतीचा या ठिकाणी उल्लेख झाला, त्या सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आज सापडतायत, जे पूर्णपणे विकसित अवशेष आहे, म्हणजे ज्या काळामध्ये जगातल्या युरोप, अमेरिकेसहित कुठल्याही देशामध्ये सभ्यता नव्हती, त्याच्याही 5000 वर्षापूर्वी सिंधू सभ्यतेचे जे अवशेष सापडतायत ते पूर्णपणे विकसित अवस्थेमध्ये सापडतायत. म्हणजे किती जुनी अशा प्रकारची आमची सभ्यता आहे, आमची संस्कृती आहे. अशा प्रकारची सभ्यता, अशा प्रकारची आमची संस्कृती ही जीवित राहिली, याचं एकमेव कारण आहे की या देशामध्ये नेहमीच ज्यावेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, ज्यावेळी राजसत्तेने आपली भूमिका
योग्य प्रकारे निभावली नाही. ज्या ज्यावेळी राजसत्तेने स्वार्थाकरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तडजोडी केल्या, त्यावेळी या देशात धर्मसत्ता उभी राहिली आणि त्या धर्मसत्तेनं निरपेक्ष भावनेने लोकांमध्ये जागरण केलं आणि त्या जागरणातनं पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये धर्मसत्तेने राज्य केलं असं आपल्याला कुठेही दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली, त्यावेळी पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला हटवून त्या ठिकाणी धर्माचं आचरण करणारी राजसत्ता बसवण्याचं काम मात्र आमच्या धर्माचार्यांनी नेहमीच केलं. आणि म्हणूनच या देशाला कधीही कोणी संपवू शकलं नाही. इथला विचार कोणी संपवू शकला नाही, इथली संस्कृती कोणी संपवू शकलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या छोट्या भिंतीमध्ये खंडित केलाय, आम्ही एक विचाराने, एक दिलाने, एका धर्माने, एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केलंय. आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे, लँड जिहाद सारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले. आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं की वोट जिहादच्या भरोश्यावर आम्ही लोकसभा जिंकलो, आता विधानसभा देखील आम्ही जिंकू. त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटतं की ही आवश्यकता सर्वांनाच वाटायला लागली की आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नाही आहे, पुढचा प्रहार हा धर्मसत्तेवर आहे, पुढचा प्रहार आमच्या संस्कृतीवर आहे, आमच्या विचारांवर आहे, आमच्या आचरणावर आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की पूज्य गोविंददेवगिरी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला, आपण सगळे लोक 2 वेळा एकत्रित जमलो, विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलंय, मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं. आणि पुन्हा एकदा सगळ्या भिंती तोडत आम्ही सगळे एक आहोत अशा प्रकारचा जो भाव तयार केला, खरं म्हणजे